गड्या मोठा चितच नाही लागून राहिलो, मला आज करमूनच नाही राहिलो गड्या. काय झालं बापा तुले असं कोण चितणी लागून राहिलं तू या गड्या मले आठवणच भलती येऊन राहिली ना, असं वाटते तिला भेटायलाच जा. करमूनच नाही राहिलं ना आज, नुसतं डोळ्यापुढे मला तेच दिसून राहिली. हाव ना बरोबर आहे गड्या. हो तुला तिचीच आठवण येते, दुसऱ्याची कोणाची नाही याद. नाताची नाही याद, दुसऱ्या सोयऱ्या धैर्याची नाही याद. तुले बरोबर फक्त तिचीच आठवण येते तुले. आली वाटते तुले खाज. गड्या खरं सांगतो तुला लस आठवून राहिली मला, कसंच वाटून राहिलं. असं वाटते तिला जा तिच्याजवळ बसा, गप्पा गोष्टी मारा, भेटा तिले. तुले तिची आठवण नाही तर मग कोणाची येईन तर. तुझी गाडी सर्व्हिसिंगवर आलीशी ना, म्हणून तुला कसं बरोबर आठवण येऊन राहिली तिचीच. तुझे सारे ढंगळे समजतो मी, काय काय नाही तर तुझी नाटकं. तुझ्या बरोबर का मी आजचा राहून राहिलो का बाबू? नाही ना, तसं काही नाही ना, गाडी फाडी काही सर्व्हिसिंगवर आली नाही. कसं म्हणजे कसं प्रेमाचे संबंध आहेत आपले, कसं ते माझ्याबरोबर राहायला, म्हणून कसं मला आठवण येते तिची कधी कधी. तू मले नको नाटकं शिकू ना, मी लहानपणापासून तुझ्या सोबत आहो ना. तू किती तिथला आहे मला माहित आहे ना. तुला बरोबर आहे की नाही, तुझ्या गाडी सर्व्हिसिंग करून घेणार म्हणून तुला तरी जाणार. तू मला काय शिकून राहिला तू? मला नको शिकू तू. साऱ्या गावाला चार तू, पण मला नको सांगू तू. तू किती भावना आहे ते फक्त मलाच माहित आहे. असं आहे मग, तुला खोटंच वाटते माया काही बी हाईतल्या का, बेकाराच रे बापा तू. चालेल मग तेवढं जाऊ भेटायला आपण दोघं जण. येऊ गप्पा गोष्टी मारून. जसं कसं सोबती पाहिजे मला, आधार पाहिजे ना. काल येऊ तडसा तुला जाणार शिंद जा, मला काल नाही तडसा दोघात तिसरा. सगळं काही इसरा. मी नाही येत, तुझा नशीन जाय रे बापा. मला नको सांगू ती रिकामे काम फालतू. तुझ्या बरोबर माई बदनामी. असं आहे मग तू दोस्तासाठी येत नाही का तू. जगा तू असला की कसं मग मला टेन्शन नाही राहत, कसं मग मला भेव नाही वाटत ना. तू असला की कसं मला आधार राहायचे ना, चालणं चटलो येऊन आपण काही 5-10 मिनिटं फक्त. येत नाही गड्या थोडीसा फालतू. त्या बुडी जो आहे की नाही दुसरा बुट आहे. फालतू मला त्याचा काही नाही नको हिंबटलं तोंड करून वापस काय नको घेणं दे ना. पहिलेच तू तुला साया दिले, सोडलं मारलं तिले, आणि आता तुला आठवण येऊन राहिली तिची धाव धाव. पहिले का आल्या गोपणा गेला रे. आता तिने आणला दुसरा बुटा. तुझ्या मेळ येते त्यासाठी. असू दे ना मग, आपल्याला काय घेणे देणार, आपल्याला फक्त चटलो जा ना, गप्पा गोष्टी करून वापस येणार, दुसरं काही नाही ना. असं ना बुड्डा आपल्याला काय काही घेणे देणे ना आपल्याला. गप्पा करणार तुले तर माशीच मारणं बाबा काय आहे तू मलाच सांग. असं समज की मीच आवते. माशीच मारणं गप्पा, तुला फक्त गप्पाच मारणार आहेत ना. माशी मार, माशी बोल काय बोलणार आहे हेतलं का ते का ते फिलिंग येते का तिच्याशी बोलणं कसं, तुझ्याशी बोलणं कसं. तुला काय हेंबाडत होत रे, ती कशी चांगली दिसायली चिकनी चोपडी, आणि तू कसा. तू पाय रे भूमा काही डोकं खाऊ नको. तुला जाणं शिंद जाय नाही तसा राय. कळला. कसं आहे बोल, 8-10 दिवस गेली तुला खाजच येते. तुला नुसतं तेच पाहिजे, दुसरं काहीच नाही. पण ते नाही आपण ते सोडलं. आता नाही येत मला त्याची आठवण. आता नाही पाहिजे बापा आपल्याला. पुरी ओठ आहे ते, आणि बस 8-10 दिवस झाली की तटीच येते. कळ्या चालू न गड्या, पाहू न गड्या, जमू न गड्या बजेट काय का. हो गड्या दोस्तासाठी येत नाही का तटलो. काव्य तू याच्यानं जम दिले का चालणं. हो काव्य मोठा. चाल बा आता तू एवढं लोणी पाणी लावून राहा मला. चाल बा तटलो की तुम्ही. मी अंदर नाही येणार. गेट जोडून वापस येईन मी. फक्त तटलो नेऊन देत तुले. अंदर नको येऊ ना, मी जातो अंदर. फक्त तू बाहेर थांबजो, फक्त कोणी आलं गेलं पाहिजे. बरोबर चाल. थांब मी बुढीचा विषय काढतो, मग पाय शिवली कशी आग होते तर. काढ विषय काढ, आला की काढ. बरोबर त्याची कशी भरकडे तपून दे ना. गडा शिवलाल येणार रे, इकडे येणार गडा. काय म्हणता बे. काय लगा शिवलाल, तू दिसला नाही की बा आम्हाला करमतच नाही बा. एकदा बायको नाही दिसलीच चालीन, बोललीच नाही चालीन, पण कसं तू आम्हाला दिसलाच पाहिजे. तू दिसला की नाही आम्हाला चांगलं करमते. मग बायकोला देणं सोडून बाबर बस लग्न कर. मीच तुझी बायको होतो ना, साडी नेसतो आणि सुरू डिंगडॉंग. मी दिसलो की तुला करमते ना. अभि जाऊ दे बे, तो मजाक कोणाला बी मावली. मी काय खरं म्हणून राहिलो, खरं साडी नेसून राहिलो. मी काय तुला बाजा वाटलो. मी गंमतच करून राहिलो ना. मग जशी तुम्ही टिंगल माई घेता, मला नाही घेतात का तुमची. ते बुडी काय म्हणते, ते वाळग्यात आहे ते. तो बुडा गेला की नाही बुडीचा, की काही थिरं मानणं लावल्या का त्याही ना. खूप बबन्या, तिची गोष्ट अजिबात काढायची नाही. तिनं मा वाडग्यावर कब्जा केला. तिचं नाव काढलं की नाही, मा डोकं काम नाही करत. मग काय लेका ते बुड्डी लेका त्या वाळग्याला धिंगाणा लावून राहिलेले का, बुड्डे बाडे जमा करून राहिले तरीचा. पण तू लेका हातावर हात धरून बसला बा. माझ्यासारखा असतं की नाही हदलोक त्या बुड्डीचा कांडाच केलं असतं रातच्या रात्री. सायाजी दिसूनच तिली, पण तू लेका तू वेळा ढिल्ला ढस.
कान करतो बंद गाव तिच्याकडून आहे माकडून कोणी नाही ना काय करू कान तिचं मागेच तर मारलं तर बंद गाव आलतो मला मारायले तो शांत तर माहिती तुला कसा करते तर वय वय थैथ ते बुडी अशा नाही इतरायल पण त्याला चालते फक्त मी नाही चालत मी डसतो लोकायले रात्री करणं रात्री कोणाला दिसते रात्री कुठे गाव जागी असते रातच्या रात्री कसं काम तमाम बघा मस्त सल्ले देता तुम्ही हो मग त्या बुड्डीचं मला काम तमाम करायला लावता आणि सकाळी मला बेसन भाकर खायला लावता बिना भाड्या खोलीत मस्त आहे गड्या तुम्ही हो तुम्ही मस्त मग हससान मला पायसान कारण गेला रे अंदर गावातला एकही जण मला सोडायला येणार नाही बाबू तरी जेला तर सडा लागेल मला हातानं बिबा भरून देऊ का बा मी तू गड्या भेतच बोलता बा लय लटरपूत झाला गड्या शिवला तू असा नव्हता पहिले बुढीनं झोडलं की नाही तापासून आहे की नाही तू यात हिंमतच राहिली नाही पुरी दाय पताय करेल आणणार त्या बुढीनं ला दाबून हानेला आले तापासून कसं याचे हातपास काम नाही करत खसली ना रे शिवलालची हिंमत राहिली नाही का पहिल्यासारखी डेअरिंग नाही राहिली का शिवलाल मध्ये शिवलाल मध्ये अबे बापा अशी डेअरिंग होती की बस काही दोघे जण मला चढणीचं पान नका देऊ मी तुमचा गुरु आहे ना तुम्ही मायचे लिहा मला समजते ना सारं मी ना शिकवलात ना तुम्हाला या गोष्टी नाही लेको तुम्ही दोन लोकांत बोलायला ऐकी नव्हते मला शिकून राहिले का तुम्ही चाल चढणीचं बांध्या हवे जाऊ दे तो विषय बरं चाल बरं वाळग्या करून चक्कर मारून बुडी काय करून राहिली पाहुणा चल बरं चाल काय करतो राहिली बुडी खरंच पाहून येऊ चाल पायरे सायाज हे बुड आहे की नाही या बुडीचा पिचाच नाही सोडून राहिला हाच माग आता त्या बुडीला कोण ना कोणी सहारा पाहिजे की नाही त्या बुड्याचा सहारा घेऊन ते बुडी राहून राहिली पण या डोंगऱ्यासाठी मामेड हुकला ना मला जाता येऊन नाही राहिलं तरी मला तर लय आठवण येऊन राहिली हिची काय हे डोंगरा असल्यावर मग मला भेटता येते का तरी जाता येते का सांगतो आता मायाला तर कुलूप लागलं ना जर एक शांतता ठेवणं जाईन ना तू कुकडे ना कुकडे जाईन ना असा तर वाट पाहू लागलं असतं जर अशी तू घाईच बोलती कर दगडा तू एवढी घाई चालत नसते कोणा गोष्टी शांत ठेवावं लागते आता वाटच पाय ना जदलो जात नाही तदलो आता कसं मी चाललो गावले तर कसं जरा सगळं लक्ष ठेवतो बरं कोणी आलं गेलं तर कसं पद्धतशीर पाहिजे कसं या गावातले लोक दिसतात मला असे बोगस तर कसं सांभाळू ना कोणाच्या काही नांदी लागायचं नाही कोणाशी काही बोलायचं नाही चालायचं काही नाही आपलं काम करायचं बिलकुल हे वाडगं सोडून जायचं नाही तर मग जाशील इकडे तिकडे भटक भवानी सारखी मी नाही अटीसात नाही ना बापा मी कुठेच नाही जात ना घर सोडून तुम्ही येतात लोक मी कुठेच नाही जात काही टेन्शन नका घेऊ तुम्ही जा आरामशीर नाही तर आलो कोणी भेटायला घेशील घरात तू काही खरं नाही तुला कसं बाहेर घरी फिरायची सवय आहे मी गेलो आता आठवून की मारशील चाट बस सुरू मग दुसरा पाहिजे जरा लक्ष ठेवतो नाही तर मग कसं चौघ मशीन सारी माई नाही ना बापा नाही ना मी काय अशी दिसून राहिली का तुम्हाला जा बरं तुम्ही आरामशीर जा आणि आरामशीर या टेन्शन काही घेऊ नका आणि मी कोणाला येऊ देत नाही घरात कसं तुला सांगलं ते बरं नाही कधी कधी तू ऐकतं ना तुला कसं जास्त आठवण येते याची त्याची म्हणून म्हटलं कसं मा सांग ना काय मा तुले मी कसं 2-4 दिवसात येतोच वापस नाही मला कसं इथं तिथं मला दिसला पाहिजे नाही तर मग मागच्यासारखा ना तुम्ही बिंदास जा आटून आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका नाही तर मग कसं तुम्ही तिकडे जासाल कामानिमित्तानं 3-4 दिवस आणि जीव सगळा इकडे ठेवसाल कसं कामात लक्ष द्या तुम्ही इकडे काही टेन्शन घेऊ नका बरं मी जातो मग तुला काय आणा लागेल सांग बरं तुला काय खाऊ आणू मी काय पाहिजे तुला साडी आणू काय काही झंपराई पिसं गिसं काही कपडे गिपडे काय पाहिजे तुला सांग तू मी जागला आता चाललो तर घेऊन येतो तुले जे लागत असेल ते काहीच नाही पाहिजेत ना बापा खायला मला तुम्ही असले की बस सगळंच आहे माय तुम्ही जा लवकर आणि लवकर या आता वापिस तुम्ही नसले की नाही मला करमत नाही मग तुम्ही कसं लवकर या फक्त आता हो मी जातो आता चाल मग की काळजी मग येतो मग मी हो या तुम्ही तो चालला गड्या चाल बरं दब्बर इकडे लवकर आता ये मागे लवकर त्याला दिसलो नाही पाहिजे अपूर आता मग आपला सारा खेळ होकीन बरं गड्या चालला गड्या आता येते गडा मामी चालला गड्या कुठेतरी इले तर सोडलं आपण एकटीले आता काय घोर करते काय नाही बा की जाती त्या बुड्याला भेटेली हिचं काही सांगता येत नाही हे पुरी बसता आहे ना मला आता झटकन झाला की झटकन वापस यायला की नाही तर मग इकडे कसं खेळ खंडोबा सुरू हिचा रे चालली रे ती तिकून चालली रे मग पटकनी जाईन ना लवकर बरं झालं बा हे डोंगर गेलेले का मा रस्ता मोकळा झाला आता काही वांदा नाही मले हो फक्त आता नाही लवकर यायला नाही पाहिजे वापस की झालं मग मा मेळ येते अडीचा मग पाहिजे त्या बुड्याचं हे पहिले बुड्डी येऊ देते की तुला जो हे पाहिजे पहिले जाय होय लवकर झटकनी माग तो विचार मग करतो आता चाल लवकर जाऊन लवकर भेटू आपण तिले गड्या मी नेत भेटेल तू जाय होय एखादं तू एका तोंड पाहू काय तू आहे की नाही मग अटीचं थांब कोणी आलं गेलं मला आवाज देतो मी जातो मग झटकनी नाही ना मग लवकर आणि काय टाइमपास करून आला लवकर जाय लवकर ये झटकनी अजून ते बुड वापस आलं घोर होईन नले का बै जाईन बैची वाकाय जाईल हो आता जातो मी थांब काय
होतं अटी तुमचं? काले आले अटी सा? बुडा गेलाही नाही तर लगे आली अटी सा तोंड दाखवायले? काही काम नाही ना ती याचं? निघा आठवून. मग आता एवढी कोण गरम होऊन राहिली बा? हा, जशी त्या बुड्याला आठवण येते तशी मला तुझी आठवण येते. आठवण आली म्हणून आलो बा तुला भेटायले. हा, आता तुला यावं नाही का भेटेली? काही गप्पा गोष्टी मारायले? आता सांग, आपण सोबत राहिलो, एका ताटात खाल्लं, हा, आणि मला आठवण येणार नाही का तुझी? सांग बा. हा, आणि त्यातल्या त्यात 15 दिवस झाले आपण भेटलोही नाही. मग कसं मला करमून नाही राहिलं ना, म्हणून तुला कसं भेटायला आलो बा. मला लोणी पाणी काही लावू नका. मा बुडा आठून गायब झाला तर तुम्ही झाले हजर अटी. हा, काही काम नाही ना ती हजर व्हायचं. जा बरं लवकर तुम्ही आठवून. बुडं तिकडे गेलं नाही तर लगे आठवण येऊन राहिली तुम्हाला. माही आठवण भेटलोही नाही आपण किती दिवसाचं. बापा 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 काय सारखे टपेलच होते वाटते. बुडा आठून कधी जाते कधी मी अटी टपकतो तर. सांगा बा, आता तू ऐकूनच घेत नाही. अरे तू जर नाही दिसली की नाही मला रुकरुकच वाटते. मला करमूनच नाही राहिलं. हो, म्हणून कसं मी तुला भेटायला आलो बुवा. हा, मला रात्री एक तर सपनही पडलं. हा, मी न तू एका ठिकाणी बसल्या गप्पा मारून राहिलो चांगल्या, आणि तू आता म्हणतो बाबा हटहटच करून राहिली मला. हा, अशी नको करून बा. काय ऐकून घेऊ मी तुमचं? काय ऐकून घेऊ? हा, मला मारलं ते कमी झालं का तुमचं? कमी झालं का ते? किती मारलं होतं मला आठवण आहे की नाही? पुरा माया कंबळण्याचा भुगा पाडला ना तुम्ही ना. अजूनही कमी नाही बसून राहिले, बसर नाही जाऊन राहिले. आता काही येऊ नका बापा. झाले जा बरं तुम्ही तुमच्या घरी. तू मागच्या गोष्टी घेऊन बसली बा, त्याच उकरून राहिली. झालं गेलं, फार पडलं. आता नवीन काय आहे ते सांग ना. हा, जाऊ दे ना, आता मागचा विषय सोडून दे. पुढचं पाहू ना आपण. हा, जाऊ दे ना. काही बोलता तुम्ही तर? हा, कसं काय सोडू मी मागच्या गोष्टी? किती मारलं तुम्ही ना मले. हा, रस्त्यावर सगळं पळवलं तुम्ही ना मले. आता मोठे आले मला लोणी लावायले. पहिलेच मारायच्या अगदी जरा वाटा लागत होती तुम्हाला काही ना काही. हो, झाली ती माझ्या नसुकी, पण आता डबल होणार नाही बापा. जाऊ दे ना, मागचा विषय सोडून दे ना. आता विसरतो. पुढे पुढे पाऊल टाकू ना आता आपण. हा, जाऊ दे ना. बोल ना बाबा, प्रेमानं बोल ना माझ्यासोबत. काय प्रेमानं बोल म्हणून राहिले बापा. किती मारलं तुम्ही ना. मायाने हड्ड्या हड्ड्या मोकळी केल्या ना. इकडे तिकडे मला वागता येत नाही. मारलं तर मारलं मला, ते बी घराच्या बाहेर काढून दिलं. बरं झालं त्या बुड्याने मला आधार दिला, नाही तर माझे कुत्रे हाल नव्हते खात. तुमचं कसं आहे, काम सोडून वैद मरो. काम झालं आपलं, गांडीवर लात मारली, दिलं फेकून. काही नाही ना, तुला गलत फहमी झाली ना. त्यावर एवढा जीव आहे माया की तुला भेटलं नाही की मला करमतच नाही. हो, झपणे लागून राहिली मला आता. नुसतं तू दिसून राहिली रातपर दिवस. हो, हा, तुला सांगतो मी, तुझी आठवण एवढी येते मला की घडी घडी येते. हो, शब्दा परत तुझी आठवण येते. पण आता तुला त्या गोष्टी समजत नाही. तुला त्या भावनाची नाही राहिल्या ना. जागृत नाही होत राहिल्या त्या भावना. तुमचं बरं आहे बापा. पहिले मारणं मग सोपड चापड करणं. बरं लोणी लावता येते तुम्हाला एवढं. जे बरं, आता एवढं कसं अटिसा बाहेर बोलणं चांगलं नाही. चालणं अंदर जाऊ ना आपण. अंदर बोलू ना दोन गोष्टी प्रेमाच्या. अटी काय बोलतो रस्त्यावर? कोणी येते जाते तर पाहिजे बा आपल्याला. हे कसं भोंगा कारभार वाडग्याचा. चालतात अंदर जाऊ. अंदर फंदर काही नाही. मला माहिती आहे तुमची कला काय आहे तर. तुमचा अंदरचा खेळ काय आहे तर ते आलं माझ्या लक्षात. मला वाटते काय बरोबर रस्त्यावर बोलणं. कोणी पाहिलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? लोक शेत पकडतात. चल अंदर जाऊ. अंदर बोलून आपण काय तर प्रेमाच्या दोन गोष्टी चालतात. हा बुडा मला सुसूच देणार नाही ना. या बुड्याला अंदर न्यास लागेल. आता जर या बुड्याला अंदर नाही नेलं तर हा कसं दिवसभर माझ्या डोक्सच खाईन ना आता. मग अंदर बसून आपण गप्पा गोष्टी मारून चाल. काय झालं बापा, तुमची इच्छा पुरीच करायला लागेल ना, नाही तर माझ्या डोक्स खासान तुम्ही. हो हो, लवकर चाल बरं. चाल चाल. काय बरं, मला किती आठवण येते तुझी. डायरेक्ट मी तुला भेटायला आलो. तू तो नाव बी घेत नाही. मला काही फोनही लावत नाही, भेटायला येत नाही. हा ना, काम पडलं की बरोबर आठवण येते माई, आणि काम सरलं की बरोबर गांडीवर लात मारता. तुमची खासियत मला माहित आहे ना. तुम्ही कसे आहेत. आणली तुला गोष्ट तर ठीक. तू भांडणार घेता बाबा. तू अशा प्रेमाच्या गोष्टी करायच्या. आता मी कशा प्रेमाच्या गोष्टी करून आलो त्याबरोबर? सांग बा. आपण अडीसा भांडणं करायला आलो का? प्रेमाच्या गोष्टी करायला आलो. अंदर का आले आलो आपण तर. तू आणतो उशी तर ठीक. चाले आणू विषय तर तीस तुमच्यामुळे. तुम्ही ना सगळे कांड करायला आहे ना. मग माझ्या मनात राहील नाही तर काय ते. का बा, तो बुड्ढा आणायची तुला काही गरज होती का? मला आठवण येत नाही का तुझी? सांग बा. मी त्या वाडग्याच्या गेटलो घेतो आणि तटून वापस जातो मी. तो बुड्ढा पाहायला की आपलं मनच होत नाही अंदर यायला. आता तो बाहेर गेला म्हणून मला यायला तरी चान्स भेटला अडीसा. तू किती आठवण येते मला. मला आधार पाहिजेत नाही का काही ना काही. तुमचं तर नवच आहे बापा. तुम्ही तर गेले मला सोडून. मग मला कोणाला पकडायला लागेल की नाही? बोलता तुम्ही तर. कोणाला धरून राहू मी अटी? कोणाच्या सहाऱ्याने राहू? म्हणून मी त्या बुड्याला कसं पकडलं, सहारा घेतला त्या बुड्याचा. लग्न केलं माझ्यासोबत आणि गेले मला सोडून. विषय बाजूला राहू दे बरं. आपण कायसाठी आलो तो विषय सुरू करून आपण. तू मागचा विषय उकरून काढू बा. मा मन दुखते मग. बोललं की नाही कोणाला राग येतेस. तुमचंही तसंच आहे ना. ते समजून घेतलंच नाही कधी. लग्न केलं माझ्यासोबत, 15 दिवस ठेवलं दिलं काढून घराच्या बाहेर. ते बी मारून दुरून बंद्या हड्ड्या मोकाय केल्या माया. त्या मारली 15 दिवस झालं. तुला काही बी हो ना. राय कुकडे बी तू फुटपाथवर. राय कुकडे बी.
मी जात ना, मी तुला सोडून बस आता मी तू या जाऊ. हो बस हो. हा फक्त एवढं काम करतो आता बस. हं कसं माझी चांगली बोलत जाय, चांगली वागत जाय तू. हा आणि मी सांगेन तसं करत जाय. मग कसं मला मग मी खुश होतो. मग खुश झालो की नाही मग तुला सोडून नाही जात मी. हो हो ना तुम्ही त्याच्यासाठी येलाय ना. मला काय समजत नाहीत का तुमचे ढगळे? हा मी बी राहिला ना तुमच्यासोबत 15-20 दिवस. हा तू काही इकडल्या तिकडल्या गोष्टीला काही फादर फोडू नको. जे काही करायचं आहे ते करू आपण. हा बसले आपले त्या मागच्या गोष्टी उकरत घेणं ना देणं. हा आता पुढचं काय ते पाय बा. हो कसं तू कसं त्या बुड्याला शांत करतस की नाही. हा तर जरासं मला शांत करत जाय. माही पाठवून हात फिरवत जाय जरासा. मग कसं मला बरं वाटते थोडंसं. हा हा करतं ना मग. तुम्ही मला समजता काय हो? हा मी का ढोलगी आहो काय की कोणी येणं मला वाजून जाईल? मी रस्त्यावर पडेला. हा कोणी आलं की घुसलं घरात, कोणी आलं की घुसलं घरात, असं काही आहे काय? तू गलत नको समजू ना. हा सांग बा आता आपले प्रेमाचे संबंध असल्यावर. हा तू कसं तू येतो त्याच विषयात. तू ढोलकी गिलकी काही नाही पण कसं आठवण येते ना मला. चाल ना मग. हा देऊन दणका. चाल ना मग. नाही तर काय ते त्या विषयात तुम्ही काय म्हटलं? हा त्या बुड्याची शांतता करतो तर माई बी शांतता कर. हे काय आहे बोलणं तुमचं? हा हे कुठे लागून राहिलं बोलणं? ते काही मूळ दिसत नाही मला आज. हा म्हणत नाही तुझ्या. हा तू आहे की नाही मला उपाशीच मारशील. हा इकडल्या तिकडल्या गोष्टी उकरून काढतं. हा आणि सारं मा मूळचा ढिंगाणा करून टाकतं. मी एक तर यायला जोसात. हा आणि तू मा सारा कोंब दाबून राहील. हो तुम्ही लोकसना काय खात जाऊन येरा. तेच ते मित्र हो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. हा आला आम्ही आता परत घेऊन बुडाबुडीची स्टोरी. बुडाबुडी स्टोरी कसं हा मित्रांना सुद्धा पाठवा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक. हा सर्व येलेच पाहू द्या आता बुडाबुडी स्टोरी.